चौकात बसले पाच भाऊ, हातात चहा चेहऱ्यावर राहू. कुणाच लफड कुणी सांगत, आपलं मात्र लपवत. एक म्हणे मी सरळ बुवा, आतून निघतो दंगा मोठा. गावाचा तिढा लफडी सोळा, जास्त बोलून वाढत झोळा. अंगणात बसून करतात खोळा, गावाचा तिढा लफडी सोळा. सरपंच म्हणे मी शांत माणूस, आतून त्याचा उल्लताणूस. सकाळी मीटिंग, रात्री लफड, सगळ्यांनाच धावत्याच धडधड. किराणेला देतो धारी, आणि गाव नाचत त्याच्या तारी. गावचा तिढा लफडी सोळा, फेसबुक वर फोटो झोला. लाईक मिळाले की झाला झोरा, गावाचा तिढा. तुले ज्याचे त्याचे दाखले की नाही, वेळच्या वेळी दिले की नाही की बरं असते. एक तर तुझा कारभार आहे सगळा भोंगळा. इथं नाही सरपंच, मला कुणीच नाव वाजलं नाही. पगार तर वेळेला नाहीच. इथं कामाने कामाने माझा फार कुत्रा पडतो या. कसला पगार केला नाही रे तुला? काय बस की कोण तुम्ही? गावात पहिल्यांदाच बघतोय मी तुम्हाला. हो, कालच बदली झाली तुमच्या गावात. हा म्हणजे तुम्ही अण्णासाहेब दिसताय म्हणजे. हो हो हो. स्वागतम स्वागतम. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा. या या या, बरं झालं तुम्ही आलात आमच्या गावात. तुमचं स्वागत आहे. आणि तुले अरे ते आपले नवीन अण्णासाहेब आहे ती. इथं माझ्या शेजारी त्यांना खुर्ची लाव. ती साईडला ठेव, ती खुर्ची लाव इथं. हो हो सरपंच हो. बसा अण्णासाहेब. वा वा सरपंच साहेब, छान गाव आहे तुमचं. चांगला विकास झालाय गावात. अहो अण्णासाहेब काय सांगायचं तुम्हाला. अहो गावात विकास कामं सुधारणा होणारच ना. अहो दिवस रात्र आहे का नाही गावचाच विचार करत असतो फक्त मी. आव्हान साहेब, सरपंच ग्रामपंचायत मध्ये झोपायला असतात. ए यार तुले अरे गप्प बस की. उगा काय तोंडाला येईल ती बोलतोस. जरा तोंडाला आवर घालत जा जरा. अहो तसं नाही, राब राब राबून इथंच बसून ग्रामपंचायत मध्येच त्यांची झोप लागते, असं मला म्हणायचं होतं. सरपंच साहेब, तुमचं गाव तसं चांगलं दिसतंय. बरीच सुधारणा केलेली दिसते गावात. हो अण्णासाहेब. अहो तुमची जर साथ असली ना तर आपण अजून सुधारणा करूया. सरपंच साहेब, माझं बघा 100% योगदान असणार आहे. बरं अण्णासाहेब, पण कसं आहे गावातील एक नाही काय काय विचित्र माणसं आहे ती. त्यांच्यापासून जरा जपून राहा. आणि तुम्हाला जर काय निर्णय घ्यायचा असेल तर तो मला विचारल्याशिवाय काय निर्णय घेऊ नका. कारण काय गावातली माणसं विचित्र आहेत. त्यामुळं मला विचारल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ओके सरपंच साहेब, तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही काय करणार आहे का? नाही तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आम्ही करू. बरं ठीक आहे. हा. मी ग्रामपंचायतीचा तर शिपाई, पण बिन पगारी आणि फुल अधिकारी. काय रे, कसला फुल अधिकारी आहेस तू? अहो अण्णासाहेब नका त्याच्याला नादीला लागू. ए जा तुझं तू काम कर जा. हो, कामावरून मला आठवलं, माझं एक जरा ऑनलाईन काम आहे, ते करून घेतो. बरं चालतंय. तुम्हाला जर काय गरज वाटली, बर. काय शंका असली हा. तर मला निरोप द्या, मी येतो लगेच. बर बर बर, चालेल. ठीक आहे. आणि तुले अरे इकडे ये. आला आला सरपंच आलो. काय हो? आणि तुले तू ग्रामपंचायत मध्ये थांब आणि अण्णासाहेबांना मदत कर. इकडे तिकडे जाऊ नकोस. सरपंच मी कशाला कुठे जातोय? होय हो सरपंच, मी त्या अण्णासाहेबांपाशी माझ्या पगाराचं बोलू का? म्हणजे पगार तरी होईल, तुमच्या ज्यानं काय होईना झाला या. आणि तुले तू ग बस. आणि सारखं पगार 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 करत जाऊ नकोस. चल जा काम कर जा. मी येऊन 1 दिवस झाला.
एक पण कार्यकर्ता भेटायला आला नाही. मी आलोय ही यांना माहिती नाही का काय कोणाच ठाऊक. कुत्र बित्र बघ बाबा. नाही कुत्र नाही, कुत्र नाही. हा करू नको. आणि उघड ना कसं तरी लावली उघड नेट काढ. चल माझ्या मागा या. तिकडे नाही, मग कुठं तिकडे कुठे निघालीच. तुला दरवाजा बी दिसला बाई, एवढं पिरेच मी. बापू बापू मार. अरे हाकत मारली का आता ऐकू येत? हाक. बापू नमस्कार. या माझ्या नमस्कार बापू, नमस्कार. नमस्कार. या माझ्या वाघाला या. नमस्कार. वाघ वाज तिकडे. नाही नाही खालीच बसतो, मी बसतो खाली. अरे खाली नाही, इकडे वर बसा. चला बस आहे म्हणते ती बस. अरे नाही झालं का तुला नीट बस. नमस्कार. किती वेळा हा? अहो काय सांगायचे ह्याच्यामुळे मला लय टेन्शन येतंय. ह्याला ऐकू येत नाही आणि नुसते मला गावात ऐकून ह्याला सांगायला लागते. टेन्शन मुळे लय दारू पिली त्यामुळं मी. हा? हा काय हे असं आ करते नुसतं. काय करायचं मी तरी. काय म्हणतोय आप्पा? आ? अरे काय म्हणतोय काय? काय म्हणतोय तेव्हा आपल्याला येत नाही ऐकू. आपलं तोंडाकडे एकमेकाच्या बघत बसायचं, एवढंच काम आपलं. हो आप्पा तोंडाकडे बघायच्या कामात आहे. नुसतं आ करून एखाद्याला याड लावशील. बरं, थांब. नंदा, ए नंदा, चहा ठेव जरा. चहा पिऊन जावा. हो नको चहा नको. नको चहा काय. चंदा चंदा काय करते ती? अरे चांदा नाही, यांच्या बायकोचं नाव नांदा आहे चांदा. याला लागा अवघडच झालंय. उद्यापासून माझ्यावर येऊ नको. ठेवला का ग चहा? नको नको चहा नको. आज तर आगायत नंदा काय बाहेर आली नाही आणि चहा काय आपल्याला भेटत नाही. हिरबळ बसलं तरी. इथं कुठं बोंबाल तुझ मग बस जरा ऐकलं म्हणजे हाकलं बाहेर. बरोबर बोला, आता तुम्ही बोला. बरं, महत्वाची गोष्ट. बोला घ्या. गावात नवीन ग्रामसेवक आले हा आणि वरच्या लेवलनं आणलेत गावात. गाठ घ्या. हा काय नक्की. नवीन योजनांची माहिती करून घ्या. नक्की नक्की काय नक्की जाणार गाठ घ्याला. आप्पा तू पण जा संग. अरे, तुम्हाला सांगायचं हा. राहिलं, गावात नवीन ग्रामसेवक आलाय. वरच्या लेवलला मॅनेज करून गावात आणलाय. हा मग त्याचा आम्हाला काय फायदा. अरे, फायद्यासाठी असतो का गावाच्या विकासासाठी असतोय? नंदा, अय नंदा, अगं छान की किती वेळ लावलाय? हिरबळ बसलं तरी नंदा काय बाहेर येत नाही आणि नंदा काय आपल्याला चहा देत नाही. तुझं तोंड बंद ठेव की काय ऐकलं म्हणजे. काय म्हणतोय रे? नाही ती म्हणतोय नगोच्या घरी लगेच जायचे आता आम्हाला. अहो ती बांधावर आमचं तण काढायचं राहिले जातो आम्ही आता. अरे, थांबा जरा येतोय चहा. नंदा, नंदा, अगं छान की किती वेळ लावलाय? हिरबळ बसला कोतला तरी चहा भेटत नाही बघ. ए, तोंड बंद ठेवशील. काय म्हणतोय रे आप्पा? नाही काय ते म्हणतो ग्रामसेवकाची आता जाऊन गाडी घेऊया तिकडे. हा, घ्या गाठ घ्या. चांगला माणूस आहे बरं का. नक्की नक्की. आणि तुम्ही दोघं जर राजकारणात सक्रिय व्हा. हो राजकारणात सक्रिय व्हा म्हणते ती. कशाला राजकारणात सक्रिय व्हा? सतरंजा उचलणारे आपल्यासारखी राहते ती माग आणि मागणे येणारी पुढं ग्रामपंचायत सदस्य सरपंच होते. कशाला सक्रिय व्हा सक्रिय व्हा? आता तुम्हाला पण कधीतरी चान्स मिळेल की, व्हाल की कधीतरी मोठं तुम्ही पण. नाही नाही आप्पाचं माझं आहे नाही मैत्री तोच आमचा पक्ष आहे. बापू नाही नको आम्हाला राजकारण. आम्हाला लय काम पडले राहणार अजून मरणाचं काम आहे. अरे त्यांना सांगितलं आम्हाला नको कुठल्या पक्षापेक्षा. हा बापू आम्ही फक्त जनसेवा करू. ह्या आधी तुम्ही बघितलंय सगळ्या कामात आम्ही पुढे या. जवळजवळ हागंदारी मुक्त गाव असेल, निर्मल गाव असेल, त्यात आम्ही पुढाकार घेऊन तुमच्या माग टाचा जिजावले ते आम्ही आणि सगळं पुढवून आम्ही सगळं केलं या. तुमचं सगळं खरं आहे, तुमचं योगदान मोठं आहे. पण आता माझ्या बरोबर तुम्ही पक्षामध्ये सक्रिय व्हायला पाहिजे असं मला वाटते. बापू आम्ही फक्त गाव हिताचं काय असेल तर तुमच्या मागे राहू. राजकारणाचं जमणार नाही आणि आम्ही फक्त गाव हित असेल तर तुमच्या मागे राहू. हो बरोबर आहे. एक नंबर आहे. बरोबर पण आहे. आणि आम्ही सक्रिय होऊन पण बघितलंय. आमदार खासदार एखादा आला की तुम्ही आडवं जाताना आम्हाला पाठण दाखवता. कशाला त्याच्यापेक्षा सक्रिय व्हा? अरे आप्पा तसं नाही. अरे माझी ओळख आहे वरपर्यंत म्हणल्यावर मला पुढे जायला लागतेच की. हा, आणि कुणीतरी पुढे गेलं पाहिजे का नका? बरोबर. बापू खरं सांगू का तुम्हाला एक? बस तू बाबा तो मीठ तुझं तुझ्यामुळे लागा मार खायचे बाहेर येईल.
तुझा एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला हे बंद होत नाही. अरे बोलू दे बोल हा बोल एकदा बोल काय बोलायचंय बोल. बापू तो सरपंच आमच्या डोक्यावर कुरवली कधी बसवलाय. एखाद्या लग्नात नवरीची कुरवली कशी नटती पुढं पुढं आख्या मंडपात सांगते की मीच सुंदर आहे मीच सुंदर आहे. तसं त्याचं सरपंचाचं झालंय आणि आमच्या डोक्यावर येऊन मेरं वाटाय तुम्ही आमच्या डोक्यावर बसवलाय. आबा आपण लयच बोलायला लागला की काय गपके जरा तो तुझ्यामुळे लागा बिन कामाचा मार खायला लागला पण. ए नंदा अगं छान की हा नका हाक मारू. हिरबळ हाक मारली तरी चारचा कप काय बाहेर येतात आणि घोट काय आम्हाला भेटायचं नाही. अरे गपच की मार खायला काय येतात डोक्याला ताप नुसता. बर बापू येऊ का? कसं आहे माहितीये का नगा मनाला राग मारून घेऊ आम्ही जातो आता. अरे तुम्ही माझंच कार्य करताय हा मला कसा राग येईल बरं तुम्ही मन मोकळं केल्याशिवाय मला तरी कसं कळणार आहे तुमच्या मनात काय आहे हा बरोबर. हा? हा नाही चालतात की नाही जाऊ का बापू न भेटतो परत तुम्हाला. चला बापू. मला जपून राहावं लागेल. गावातल्यांना कळलं ना तर वाट लागेल. जे करायचं ना ते विचार करून करायला लागेल. मला परवा म्हणली फिरायला जाऊ आणि सापडलं बिपाडलं तर लग्न बी व्हायचं नाही राहायचो बिना लग्नाचा. बंट्या अरे बंट्या एवढा काय विचार करतोय अरे विचार करून खंगायची वेळ आली. अरे एवढं काय झालं मग सकाळपासून तिचा फोन झाला नाही. अरे भावा एवढं काय टेन्शन घेतो पण येईन की फोन टेन्शन घेऊन काय करू घरी समजलं तर वाट लागेल. अरे येईन की फोन काय टेन्शन घेतो एवढं अरे माझं बी तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं बी माझ्यावर प्रेम आहे. मला करमनाच. तुम्ही आहे ना मेजनू तुला येईन की फोन जातो मी माझं काम करतो मी. आप्पा अगं शर्ट बिर्ट चांगलं तडाखा का घातले दिसत म्हातारीने दसलंच वाटतं शर्ट. काय झालं? शर्ट बिर्ट चांगला घातलाय नवीन कोरात म्हातारीने दसलंय वाटतं. नवीन घेतला ग्रामसेवकापाशी जायचं. नीट लाव बटन आबरू घालू नको माझी. अरे माझं लग्न होईना तेव्हा मला येते टेन्शन मग म्हणून मी दारू पितोय मग बटन माझी उघडते ती मनात. तुझ्या पोरगी बघणार आहे तुला बटन लाव नीट त्या काटात जायचं. अरे सांग की ग्रामसेवकाला मला पोरगी बघायला लाव. आपलं पहिलं बघू. नवीन ग्रामसेवक आलाय आपल्या भानगडी सगळ्या बघू. चल नवीन आहे होय? नवीन आहे. नवीन आलाय सरपंच गाडी ग्रामसेवक. चप्पल काढ. माझं लग्नाचं तेवढं बोल आप्पा. हा? लग्नाचं बोल हा करू नको सारखं लागा. पंचायतीत आलाय का तुझं लगीन ठरवायला लागणार. लय लागणार घालायचं. चल. लग्नाचं बोल. नमस्कार अण्णासाहेब. हा? नमस्कार. अण्णासाहेब नाही तो पांचुले आहे. माणसं ओळख काही येत नाही ती. कोणाला नमस्कार ते चांड्याला नमस्कार शंभर करतो. डाय वाटतं. नमस्कार अण्णासाहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार तुमचं आमच्या गावात स्वागत आहे. नमस्कार. 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 बसू का? बस बस. ये बस. काय घेतो? ये बस की जाय तिथं पसारतस. इथंच बसले. ये बस. पोरगी जरी असली तर सांग. आमची जरा लगेच पोरगी 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 कर. बोला काय काम आहे तुमचं? कशाला बांधतेस? कशाला बांधतेस? हा? कशाला बांधतेस? हा करून टक्कर वाटलं माझं. आणि किती म्हणलं की आता बॉम्बला म्हणून बॉम्ब आलो. बॉम्बला नाही म्हटलं बॉला म्हटलं बॉला. हा बोला. तुझं बॉल माझं सांग लग्नाचं पण. आमची जरा सारखं लगीन नाचवू नका. धम काढ की. बोलतो अण्णासाहेब नमस्कार. नमस्कार. बरं अण्णासाहेब मी ओळख करून देतो. तो माझा मित्र आबा आणि मी आप्पा ह्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. काय झालंय अण्णासाहेब एक मोठी अडचण आहे. हे आहे बहिर त्याला बोलले की ऐकू तर तिसरं जरा समजून घ्या. ते आले माझ्या लक्षात. आबा हा? कोण कुठल्या पक्षात गेले? अरे काय लागा बहिर तुझं अवघड. अरे पक्षात नाही ते म्हणजे ते लक्षात आलंय माझ्या. पक्षात नाही. बरं आता मुद्द्यात हात घाल. मुद्द्यात. मुद्दाच आहे. कसला मुद्दा म्हणताय? आप्पा तुझ्या मनात काय आहे का नाही हे सगळ्या ग्रामसेवकांना सांगून टाक
आणि माझ्या लग्नाचं पण बोल. तर त्याचं कसं आहे, तुम्ही जर आमच्या दोघांना एक विचारात जर घेतलं तर बरोबर. तुमचा बी विकास होईल आणि आमचा बी विकास होईल. माझा विकास आणि तो कसला? अहो अण्णासाहेब एकाच म्हणजे गावचा एकाच झाला नाही की तुमचं पण नाव होईल ना, तसला एकाच माहिती तो. ए, हा? तो कुठला एकाच आपल्या वाटणीत नको मध्ये काय असेल ती दोघांची वाटणी. वाटणीचा एकाच नाही म्हणत, आपल्या गावचा एकाच सांगतोय. तू लागा मोठा बोरा बोलू नको. अण्णासाहेबाला कळलं आणखी ना आपलं चांडव इकडून पडेल सगळा. बाबा हम्म. मुद्द्यात पाय घाल आता. बरं का अण्णासाहेब, आतापर्यंत आमच्या गावाला ग्रामसेवक आले नाही, हे सगळे पावलेच आपल्याला. पावले पावले म्हणजे काय? कुणाला चावलं कोण? चावले नाही, पावले पावले हा पावलं. पावले. अरे त्यांना पावलं माहिती, त्यांना नीट सांग की. हो सांगते याला पडल्या का सांगतेस? करतो. बरं का अण्णासाहेब, कसा विषय, आता पावतर आपल्या गावात ग्रामसेवक बदलून आले का नाही, ते पावले म्हणजे कसे, त्यांनी आमच्या दोघांची पाणीपट्टी आणि घरपट्टी पदरच्या पैशातनं भरली. तर आमची एक इच्छा आहे की आमची पण ह्या बारीनं तुम्हीच भरून टाका. बर का आप्पा, हे असं करता येत नाही. घरी तुम्ही राहता, पाणी तुम्ही वापरता, त्यामुळे घरपट्टी पाणीपट्टी ही तुम्हीच भरली पाहिजे. माझा भरायचा काय संबंध आहे? अहो अण्णासाहेब, कसं आहे माहितीये का, आपल्याला मला जर तुम्ही हाताला धरलं नाही तर गावचा विकास लय होईल आणि कोण सरपंच फिरपंच शिपरड तुम्हाला नडणार नाही. अहो भले भल्याला आम्ही बसवले जाग्यावर. आप्पा सांग की तो पाय काय एकाच मध्ये मध्ये आणतोस त्यो. एकाच किंवा नाही एकाच अक्षय गावचा एकाच. पाणीपट्टीचं बोललोय त्यांना आणि घरपट्टीचं पण बोललोय. माफ करा लावली का नाही त्यांना? त्यांना काय झालं तरी घरपट्टी आणि पाणीपट्टी आपली भरलीच पाहिजे. भरणार ते जरा तो बॉल की तो पण काय तरी हा. बॉल. बरं, तुम्ही तेवढी विनंती आहे, घरपट्टी पाणीपट्टी आमची तेवढी भरा. आतापर्यंत जेवढं जेवढं ग्रामसेवक आले तेवढ्यांनी आमची घरपट्टी आणि पाणीपट्टी इमानदारीत त्यांनी भरली आहे. काकू म्हणा आणि काय असेल ते आपण नियोजन घेऊ की. ओके कोंबडे. हा? अहो एक तर असं किती ग्रामसेवक आलं, यांना कोणी साधं हाडक दिलं नाही. आम्ही सगळ्यांनी नुसत्या दोघांनी कोंबड्या कापल्या खो म्हणून. आणि आमची एक दुसरी विनंती आहे, तेवढा अर्ज तुम्ही आमचं वाटले तर घ्या. गावात किमान माणसांना 15 कोंबड्या तरी पाळायला हवा. तुटवडा झालाय गावातला. उकांड्या पहिल्या किती कोंबड्या अशा नांदत होत्या, आता एक तरी कोंबडी दिसती का? कोंबडा दिसतोय का? उकांड्या उठल्या काय नाही पोकाड्यातलं शेणखात नुसतं भोसभोशीत व्हायचं. असं हातानं भरलंय मी. तर काही ग्रामसेवक बी जरा तापाट दिसते आणि ते काय ग्रामसेवक आपल्याला लक्ष देणार नाही. आप्पा तुला काय करायचे, तू फक्त ताण लाव जरा. माग मी राहाय तुझ्या त्याला आपण त्याला पाणीपट्टी मापात करायला लावायचे. काय झाले तरी काय झालं तरी घरपट्टी पाणीपट्टी माफ झाले पाहिजे. आकडा आपला बारका नाही आणि आपल्याला कुठले एकदम पैसे येणार. त्यामुळे आत्ताच्या आत्ता मार्च एंडच्या आधी त्यांनी आपली घरपट्टी पाणीपट्टी माफ केली पाहिजे. बर, तुमचं काय असेल ना तर तिकडे ती बाहेर जावायचं, मला माझं काम करू द्या. आणि तुला एक मिनिट काय थांब थांब. एक मिनिट थांब की काय? थांब जरा. आमचं एक काम महत्वाचं आहे, जो माझा जोडीदार आहे. ऐका. बर बर, मला काम कर, मला काम कर. आपल्या दारू दुकान ठाव घाला महत्वाचं. लय मला मागलं पाय दुखत्यात चालून जाऊ बाबा. तेवढं ध्यानात ठेवा. आणखीन सावकाश 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 घालू त्यांना. मला बापरे राहिले ताप तुझा. ए, आप्पा काय म्हणतोय? 2 खुर्च्या घेऊ घरी. घे 2. दारूला पैसे नाही ती म्हातारी बोंबलत होती माझ्या नावानं खुर्च्या आण म्हणून. हे जगा हे ऐक ना ते आबा त्या खुर्च्या द्या इकडे. चला गावात त्या कोंबड्या ठेवा ना, खुर्च्या ठेवा ना लगा तुम्ही. आबा लगा गावात कोंबड्या ठेवा ना, खुर्च्या ठेवा ना. इकडे ना ग्रामपंचायत तरी ठेवा लागा. ऐकून घे केदार तो शिपुरड्या. मला दारूची सोय करायची. अरे दारूची सोय मी देतो. जाऊ दे. सोड. काय शिपुरड्याचा पत्रा नेऊ घरावला आपण. चल.
तिला का गावातली चांडी आपण आबा गावातल्या कोंबड्या ठेवून ती ह्यांना ग्रामपंचायतीच्या खुर्च्या बी पुरवण्यात केल्या. मला ह्या ग्रामसेवकांना सरपंचांना सांगितलं पाहिजे आम्हाला आपल्याला ग्रामपंचायत मध्ये वेळ देऊ नका. खुर्च्या ठेवून तिला का काय ठेवून ती ग्रामपंचायत मधल्या अवघड आहे. मी आपलं कामाला जातो. हो अण्णासाहेब काय सांगायचं तुम्हाला ती आपण आबा आता इथनं ग्रामपंचायतीतनं जाताना ग्रामपंचायतीच्या खुर्च्याच घेऊन दारूसाठी निघाली ती. काय एक एक नमुना इथं दारूसाठी खुर्च्या नेल्या आमतुले चल त्यांचा काहीतरी बंदोबस्त कर. आमतुले ही कसली गावातली तुमच्या माणसं ती सरपंचाला सांगा काय ते त्यांचा बंदोबस्त करा. हो हो अण्णासाहेब जातो सरपंचांच्याकडे. ही गावातली माणसं तर का नाही काय आता सांगितलं अंतुल्याला बघू आता काय करत. तर मस्त पैकी जेवण बिवण करून आली मटण बिटण दाबून आली. आता पंचायतीत बघतो काय. आईला कोणतरी बोलते वाटतं. तुले घुरते वाटत. तुले तुले सरपंच तुम्ही आहे होय? अरे तुले तुला लाज वाटते का रे? इथं बोलत बसतोयस लगा लाज वाटली पाहिजे. काम धंदा करायचा ठेवला आणि इथं झोपत बसलाय वेळ. अहो सरपंच काय सांगायचे घरी बघा नीटून जेवलो आणि जरा इथं येऊन खुर्चीवर बसलो तर डोलकाच लागला माझा. बरोबर आज तुझं कायम तीच बाबा माय नुसतं खायचं आणि झोपायचं एवढंच. दुसरं काय काम करत नाही तू. आणि म्हणजे मला पगार पाहिजे. अरे तुला काय असा पगार द्यायचा होय तेव्हा? झोपा काढण्याचा पगार द्यायचा होय तुला? अहो सरपंच 2 मिनिटं नाही डुलका लागला तर तुम्ही नको एवढं बोलताय. माझा नाही मग पगार करायचा वेळेला कळत. जास्त शांतपणा करून बोलत जा नको. माझ्या पुढे जरा जरा बोललेलं मला आवडत नाही. जग मारली आणि या ग्रामपंचायतीत एका झापाड्यात पाडीन. तुम्हाला सांगतो कुठे चाललाय? सरपंच, लगेच माझ्या जागी जर कोण असतं ना ग्रामपंचायतीत टिकलं नसतं. मी म्हणून इथं टिकलोय ग्रामपंचायतीत. सरपंच मी म्हणून इथं कामावर टिकलोय. नाही तुमच्यापाशी आहे ना अजिबात कोण टिकलं नसतं. तुमचा लय जात आहे. हिथं टेबल पुसरं तिथं टेबल पुसरं पाणी सोड काय कर तुमच्या घरची ज्वारास काढून आण वहिनीला कुठं नेऊन सोड. ही असली कामं होय मला राव. बरं झालं का तुझं? झालं का अरे तुझं? तुले जरा एक नाही शांतपणा करून बोलत जाऊ नकोस. कोणाशी बोलतोय ना त्याचं ध्यान ठेवत जा. अरे गावात किती मोठा माणूस आहे ही सगळ्या अख्ख्या गावाला पण माहिती आणि तुला पण माहितीये मी किती मोठा माणूस आहे ती. आज जास्त चरा बोलायचं नाही माझ्यापाशी. जी कामं सांगतोय ती करायची आणि आवाज चढून बोलायचं नाही माझ्यापाशी. हो. सांगत ती काम करायचंच. हो, आज पगाराचं आहे ना पगाराचं. आज तू नाही काम केलं ना दुसरा ठेवीन. तू गेला तर तुझी गरज नाही. आज तुझ्यासारखी 50 काम करणार माझ्यापाशी येते रोज. माहित आहे काय दिवं लावले ती चल, जा, निघ, नको सगळ्या शांत गावानं नको. बघितली ती काय दिवं लावलं ती. माझ्या तना 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 करतय आणि ते आप्पा आणि ते आबा आली आणि त्या खुर्चीला का चोरून नेल्या. ती पहिले सरपंचांना सांगितलं पाहिजे. सरपंच तुम्हाला माहिती का मगाशी काय काम झालाय ती. तेव्हा आप्पा आणि आबा आली ग्रामसेवकापाशी काय बडा 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 केलं आणि ती जाताना त्या खुर्च्यात चोरून नेली दारूसाठी. हे असली माणसं येते ती. आईला ही राव आपण आबाईक नाही ही गावाला तापच देते ती आणि ही पंचायतीत येऊन तापच देते ती. त्यांचा काय ते बंदोबस्त लावा. अरे हो तुले मी करतो त्यांचा बंदोबस्त. आज पण काय करायचंय आज तर एकतर ग्रामसेवकाचा पहिलाच दिवस. आजच ती एकतर आपल्या ग्रामपंचायत मध्ये आले ती आणि ते ही 2 नासकी भेटल्यानंतर नाही का नाही सगळा खेळच झालाय बघा आता. मला तर वाटतंय त्या 2 नासक्यांनी तुमच्याबद्दल काहीतरी फितरावलंय बघा. ती काय असेल ती नाही, बघा नाही, मग त्यांचं, नाहीतर अवघड होईल. काय करू जातास मग तुला कळत नाही व्हय? ऐकायचं काय काय पालन झालं मी त्यांचं? सांगतोय की मला तर वाटतंय काहीतरी त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलंय. त्यांचा बंदोबस्त करा लवकर. बरोबर त्यांचा बंदोबस्त करतो मी. पण आता काय आहे, ग्रामसेवक आले त्या ग्रामसेवकांना तू सांग त्यांच्यावर जास्त काही लक्ष देऊ नको. मी पण सांगतोय त्यांना बोलतो मी त्यांच्या बरोबर आणि जाऊ दे आता काम कर. मी बघतो त्यांचा कार्यक्रम करतो त्या चालतंय दोघांचा. चालतंय.